हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी इथं बनवलेले आहेत मिक्स डाळीचे सांडगे। हे सांडगे वर्षभर टिकतात, तुम्ही कधी पण ह्याची भाजी बनवून खाऊ शकता। तर तुम्ही पण एकदा माझी रेसिपी बघून नक्की ट्राय करा। मी योग्य प्रमाण मी जे घेतलेलं आहे तेच तुम्ही घेऊ शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या। मनापासून धन्यवाद। आणि कमेंट पण करून सांगत जावा की माझं काही चुकतंय का किंवा अजून काही मी करायला पाहिजे, हे पण नक्की मला कमेंट करून सांगत जावा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। तर मी इथं सांगते की मी 1 किलो सांडगे बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे। इथं मी 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे, त्याच्यासाठी पाव किलो हरभऱ्याची डाळ आणि सांडग्याला आपल्या जास्त छान अशी चव येण्यासाठी मी घेतलेला आहे कोथिंबीर, कसुरी मेथी, नंतर लसूण घेतलेला आहे, जिरे, हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं, लाल तिखट घ्यायचं। लाल तिखट पण आपल्याला जसं कमी जास्त पाहिजे तसं आपण करू शकतो आणि कोथिंबीर पण आपण कमी जास्त टाकू शकतो, पण जेवढे आपण जास्त टाकाल तेवढा जास्त छान अशी चव येते। लसूण पण आपण थोडासा जास्तीचाच टाकायचा, म्हणजे लसूणनं पण आपल्या सांडग्याला एकदम छान अशी चव येते। तर मी तर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करताना एकदम जास्त पण पाणी नाही टाकायचं आणि एकदम कमी पण नाही टाकायचं, म्हणजे आपण कणकेचा गोळा जसा मळतो तसं मळलं तरी हे चालतं। मग नंतर ते मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा तास तरी कमीत कमी त्याला भिजत ठेवायचं। छान असं भिजल्यानंतर ते कसं डाळी वगैरे छान फुलतात आणि मग छान फुललं की याला तेल वगैरे नाही लावायचं। तेल लावलं की मग कसं जरा थोडंसं ते आपण झाकून वगैरे ठेवतो, त्यामुळे त्याचा वास येऊ शकतो। मग आपण ह्याला नंतर तो मळलेला गोळा असतो तो घट्ट असा झालेला की मग त्याला पाणी लावून आपण थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि मऊ करून घेतल्यानंतर बोटाने आपण 3 बोटाने कसं सांडगे तोडतो तसं व्यवस्थित शिरा आल्या पाहिजेत त्या सांडग्याला आणि व्यवस्थित छान असे सांडगे तोडून घ्यायचे। आपण हे कधी घरात भाजीला नसलं तरी सुद्धा सांडग्याची भाजी बनवू शकतो आपण, छान एकदम मस्त भाजी लागते त्याची। आणि तर मी सगळे सांडगे घेतलेले आहेत बनवून, अर्धी साडी माझी भरलेली आहे। इथं दिवसभर मी फॅन खाली ठेवले, नंतर एक दिवस टेरेसवरती ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मी ह्याची भाजी पण बनवलेली होती। एकदम छान मस्त अशी भाजी झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब